अकोला शहरातील मुलींच्या ITI कॉलेज मुख्य मार्गावर आज सकाळी एक धक्कादायक अपघात घडला। महिला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था समोर ITI कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली आणि घटनास्थळावरून फरार झाला। या दरम्यान अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली असून महिला ITI विद्यालयामधील उपस्थित शिक्षकांनी तात्काळ मदत करत तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले। दरम्यान शिक्षकांनी यापूर्वी या मुख्य मार्गावर गतिरोधक लावावं अशी मागणी केली होती, मात्र ते नसल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत। याबाबत अनेक निवेदने प्रशासनाला दिली असूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही। लवकरात लवकर या मार्गावर गतिरोधक बसवून मोठे अपघात टाळावेत अशी जोरदार मागणी महिला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शिक्षकांनी केली आहे। शासकीय मुलींची ITI इथे आता सकाळी एका मुलीचा अपघात झालेला आहे आणि तिला म्हणजे गाडीवाल्यांनी तिथे ठोस दिलेली आहे आणि तो निघून गेलेला आहे। तर इथे ना असे असंख्य वेळेस अशी घटना घडतात आहेत। इथे स्पीड ब्रेकरची मागणी आहे आमची, कारण की इथे कॉलेज असल्यामुळे 350 मुली आपल्या इथे शिकत असतात आणि 350 मुली शिकत असतात तर 2 शिफ्ट मध्ये कॉलेज आहे, एक सकाळची शिफ्ट आहे, एक दुपारची शिफ्ट आहे। प्रत्येक वेळेस आम्ही म्हणजे मुलींकडे इथे गेटवर येऊन तर नाही बघू शकत, पण जेव्हा मुली इथे एंट्री करतात तेव्हा त्या गाडीवर असतात, सायकलवर असतात, पैदल असतात, तर इथे स्पीड ब्रेकर लावण्यात यावा ही आमची मागणी आहे। हो, निवेदन दिलेलं आहे, प्राचार्य सरांनी निवेदन दिलेलं आहे, तर आमची मागणी आहे की लवकरात लवकर इथे करून देण्यात यावे। माझे नाव निवेदिता माणिकराव आहे, फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजीला इन्स्ट्रक्टर आहे मी।